नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्शियंट हिस्ट्री या सब्जेक्टला रिवाईज करूया. बघा, जी आपली एमपीएससी प्रिलिम्स आहे ते खूप जवळ आलेली आहे आणि रिव्हिजन हे की आहे आपल्या एमपीएससी प्रिलिम्सला पार करण्याची. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय करणार आहे, बघा, जे इम्पॉर्टंट डायनेस्टीज किंग्स आहे त्यांचे फीचर फॅक्ट आहे यांना या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. आणि जसे की इम्पॉर्टंट टॉपिक झाले लाईक बुद्धिझम, जैनिझम, याला आपण सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. याचं कारण असं की बघा, याच्यावरून डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळतो आणि हे डिटेलमध्येच टॉपिक कव्हर केलेले बरे, जेणेकरून कसं आहे मार्क फेच करायला आपल्याला खूप इझी होईल. तर यांना आपण सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे इम्पॉर्टंट डायनेस्टीज फॅक्ट आहे आपल्या एन्शियंट हिस्ट्रीच्या रिलेटेड, तर त्या गोष्टींना या व्हिडिओमध्ये कव्हर करून घ्या. आता हे खूप शॉर्ट सेशन ठेवायचा आपण प्रयत्न करूया. यांना तुम्ही 2 ते 3 वेळा नक्की बघा, जेणेकरून तुमच्या डोक्यात हे प्रिंट होऊन जाईल आणि जे पण इम्पॉर्टंट फॅक्ट आहे ते तुम्हाला इझिली आठवून राहतील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, मी काही गोष्टींची रिझन आणि फॅक्ट दोन्ही सांगत चालेल. तर तुम्ही या जे सीरीज आहे याला एकदम मन लावून बघा, जेणेकरून कसं तुमची इच्छा इथेच हे आठवून झाले पाहिजे. ओके. तर बघा, सुरुवात करूया आपण की ग्रेटेस्ट सिव्हिलायझेशन आपल्याला रिव्हर्सच्या जवळच का बघायला मिळतात. तर बघा, रिव्हर्स हा एक असा पॉइंट आहे जिथे आपल्याला सेटलमेंट बघायला मिळाले. ते कारण असं आहे, रिझन जे आहे त्याचं जे व्हाय म्हणतो आपण, ते रिझन असं आहे की बघा, ह्युमन्स जे ह्युमन बिंग आहे, आपण मॅन आहे, वुमन आहे, यांचे बेसिक नीड आहे फूड, क्लॉथिंग आणि शेल्टर. बरोबर आहे. फूडमध्ये आपल्याला फूड आणि वॉटर दोन्ही पाहिजे. क्लॉथिंग तर खूप नंतर आली म्हणा आपल्या जीवनात, पण फूड आणि वॉटर हे दोन्ही आपल्या जगण्यासाठी खूप इसेन्शियल आहे. तर वॉटर हे आपल्याला रिव्हरच्या बँकजवळ भेटून जाईल. बरोबर आहे. आता फूड हे कसं भेटेल आपल्याला रिव्हरच्या बँकजवळ? कारण बघा, जे रिव्हरची बँक्स असते आणि त्याचा आजूबाजूचा एरिया असतो, तो एरिया खूप फर्टाईल असतो. हा फर्टाईल असल्याच्याने काय होते, इथे ॲग्रीकल्चर खूप चांगल्या प्रकारे होते. नेक्स्ट जर आपण म्हटलं तर ह्युमन आपल्याला हंटर आणि फूड गॅदरर बघायला मिळतो पहिले-पहिले. तर हंटिंग आणि फूड गॅदरिंग हा कुठे करू शकेल खूप इझिली? या बँक्सवरच. का? कारण तिथे संध्याकाळ म्हणा, सकाळ म्हणा, जे ॲनिमल्स राहतील ते काय येतील, पाणी प्यायला येतील. तर ते पाणी प्यायला आले, वॉटर ड्रिंक करायला आले, तर इथे त्यांचं हंटिंग खूप इझिली पॉसिबल होऊ शकते. म्हणून सेटलमेंट आपल्याला या बँक्सच्या जवळपासच बघायला मिळतात आणि जे मोठे-मोठे सिव्हिलायझेशन आहे, ते मोस्टली रिव्हरच्या बँक जवळच बसलेले आहे. जसं की इजिप्शियन सिव्हिलायझेशन हे नाईल रिव्हरच्या जवळ बसलेलं आहे. नेक्स्ट मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन हे टिग्रिस आणि युफ्रेटस रिव्हरच्या आजूबाजूने बसलेलं आहे. नेक्स्ट म्हटलं तर आपलं आय-व्ही-सी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे पण आपल्याला इंडस रिव्हर जवळच बघायला मिळते. आणि नेक्स्ट चायनीज सिव्हिलायझेशन हे आपल्याला येल्लो रिव्हर जवळ बघायला मिळते. आता याच्यात मॅच द फॉलोइंग क्वेश्चन बनू शकतो. तर तुम्ही या गोष्टींना लक्षात ठेवून घ्या. बघा, हे बारीक-बारीक पॉइंट्स असतात, खूप इम्पोर्टंट असतात. आणि जर तुम्हाला रिव्हिजन माहीत असेल, हे जे रिझन जे आहे ना, ते रिझन माहीत असेल, तर आता बघा मेन्समध्ये पण रायटिंग पेपर येऊ राहिले. तर रायटिंगमध्ये तुम्हाला हे रिझन माहीत आहे, तर तुम्ही इझिली गोष्टींना जस्टिफाय करू शकता. आता हा जो आहे, हे सीरीज आपण मोस्टली प्रिलिम्स ओरिएंटेडच ठेवत आहे. पण जे बेसिक रिझन असते, ते बेसिक रिझन मी तुम्हाला सांगत चाललेल या व्हिडिओमध्ये. तर बघा, नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतो भारत. हा भारत वर्ड कसा आला? आपण इंडिया ॲज अ भारत यूज करतो की नाही? तर हा भारत कसा आला? हा एक नॉर्थर्न इंडियामध्ये राहणारी ट्राईब होती, ज्याचं मेन्शन आपल्याला ऋग्वेदमध्ये बघायला मिळते. त्याच्यावरून हा वर्ड आला भारत. तर आपण आजही बघा, इंडिया ॲज अ भारत हा वर्ड यूज करतो. तर ही काय होती? एक ट्राईब होती जी ऋग्वेदमध्ये मेन्शन होती, जे मोस्टली नॉर्दर्न इंडियामध्ये राहत होती. आता नेक्स्ट बघूया आपण प्री हिस्टॉरिक कल्चर. प्री हिस्टॉरिक कल्चरमध्ये आपल्याला हे बघायला मिळते, की मेन फर्स्ट टाईम कधी अपीअर झाला? इन पॅलेस्टोसिन एज. हे कधी होती? 2 मिलियन इयर्स अगो. म्हणजे मेन हा आपल्याला पहिल्यांदा कधी अपीअर झाला? 2 मिलियन इयर्स अगो. आता बघा, हे जे इयर्स आहे हे इतके इम्पोर्टंट राहत नाही. काही इम्पोर्टंट इयर्स आहे, जसे कोणची बॅटल कुठे झाली, तर किंवा कोणत्या इयरमध्ये झाली, तर ते एक इम्पोर्टंट राहू शकते. पण हे जे असे आहे जनरल, हे इतके इम्पोर्टंट राहत नाही. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, की मेन हा पहिल्यांदा पॅलेस्टोसिन एजमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि या टाईमाला कोणत्या प्रकारचे टूल्स बघायला मिळतात आपल्याला? वूडचे, स्टोनचे, बोन्सचे. ओके. या प्रकारचे आपल्याला टूल्स बघायला मिळतात. आता नेक्स्ट बघूया, की याच्यात आपल्याला काय बघायला मिळते? लिथिक एज. आता बघा, या लिथिक एजचं जे क्लासिफिकेशन आहे, ते आपण साइज आणि शेप ऑफ स्टोनच्या बेसिसवर केलेलं आहे. जसं की पॅलिओलिथिक एज, याच्यात आपल्याला क्रूड स्टोन बघायला मिळतात. क्रूड स्टोन म्हणजे की जे ओरिजिनल आहे, त्या ओरिजिनललाच आपण थोडं शार्प केलं, किंवा हा बघा इतक्या मोठ्या साइजचा स्टोन आहे. याला आपण शार्प केलं आणि या स्टोनचा आपण उपयोग करू राहिलो फॉर हंटिंग, फूड गॅदरिंग आणि डिफरंट पर्पजसाठी या स्टोनचा यूज करू राहिलो. क्रूड स्टोनचा, ते आपली पॅलिओलिथिक एज होऊन जाते.
नेक्स्ट म्हटलं तर मेसोलिथिक एज. याच्यात आपल्याला मायक्रोलिथ बघायला मिळतं. मायक्रोलिथ म्हणजे काय, की हे जे क्रूड स्टोन होते, यालाच काय केलं आपण तोडून खूप शार्प केलं आणि हे छोटे-छोटे मायक्रोलिथ्स बनवले. म्हणजे मायक्रो स्टोन बनवले. लिथ म्हणजे काय, तर स्टोन. तर मायक्रो स्टोन आपण बनवले शार्पवाले, तर ते आले मेसोलिथिक एज. निओलिथिक एज. निओलिथिक एजमध्ये काय पॉलिश स्टोन आपल्याला बघायला मिळतात. न्यू टेक्नॉलॉजी आली असं म्हणून आपल्याला पॉलिश स्टोन बघायला मिळतात. तर ते झाली आपली निओलिथिक एज. आणि चॅल्कोलिथिक एज, याच्यात आपल्याला कॉपर बघायला मिळते. सी हा सी आणि हा सी. चॅल्कोलिथिक एज म्हणजे कॉपर. ओके. तर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आपण कसं क्लासिफिकेशन केलं, कसे नाव दिले, हे पण गोष्टी समजल्या असतील. आता चला, सगळ्यात पहिले आपण पॅलिओलिथिक एजला सुरुवात करूया. पॅलिओलिथिक एज म्हणजे काय, तर ते ओल्ड स्टोन एज. याच्यातही आपल्याला लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक आणि अप्पर पॅलिओलिथिक बघायला मिळते. आता बघा, पॅलिओलिथिक एजमध्ये क्रूड स्टोनचा वापर होता. तर याची साईज आणि शेप काही इतकी परफेक्ट नव्हती. आणि जे पीपल होते ते नोबॅटी लाईफ प्रेफर करत होते. हंटिंग, फूड गॅदरिंग हे त्यांचं प्रायमरी ऑक्युपेशन होतं आणि ॲग्रीकल्चर त्यांना अननोन होतं. पण फायर डिस्कव्हर्ड होती. ओके. फायर हे माहीत होती, पण ॲग्रीकल्चर त्यांना माहीत होतं. ॲग्रीकल्चर कधी केलं नव्हतं त्यांना. आता याच्यातली जी इम्पॉर्टंट साईट होऊन जाते, ते कोणची होऊन जाते? भीमबेटका, पल्लवरम, आदमगड, अजून हथनोरा, नर्मदा व्हॅली हे इम्पॉर्टंट पॅलिओलिथिक एजच्या साईट आहे. याच्यातली बघा भीमबेटका. भीमबेटका काय होती? एक हॅबिटेशन साईट होती. हे कोणी डिस्कव्हर्ड केली? व्ही.एस. वाडेकर. ओके. इन 1957. आता इथे काय आहे? केव्हज आहे, रॉक शेल्टर आहे आणि नॅचरल कलरनी पेंट केलेले पेंटिंग पण आपल्याला बघायला मिळतात. ज्याच्यात आपल्याला ॲनिमल्स बघायला मिळतात. आणि एक इम्पॉर्टंट फॅक्ट हा होऊन जातो, की ऑस्ट्रिचचा फॉसिल आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो. तर हा आपल्या एक्झामिनेशनसाठी खूप इम्पॉर्टंट बनून जातो, की ऑस्ट्रिचचा फॉसिल आपल्याला कुठे बघायला मिळाला? महाराष्ट्रामध्ये. तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्ट झाले रिगार्डिंग पॅलिओलिथिक एज. तर चला आता आपण मेसोलिथिक एजवर जाऊया. आता मेसोलिथिक एजच्या बद्दलचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, की याच्यात मायक्रोलिथ्स यूज होतील. म्हणजे जे पहिले क्रूड स्टोन होते, ते क्रूड स्टोनला अजून कट करत यांचे छोटे प्रकारचे शार्प टूल्स बनवले गेले. ज्याचाही वापर लेदर वर्कमध्ये करत, बास्केट बनवायच्या वेळेस करत आणि त्याच्यानंतर आपल्याला मेसोलिथिक एजमध्ये डोमेस्टिकेशन आणि फिशिंग हे पण बघायला मिळते, की जे हंटिंग, फूड गॅदरिंग होतं, याच्यात आपल्याला डोमेस्टिकेशन आणि फिशिंगचा एक अजून ॲडिशन बघायला मिळते. त्याच्यात आता मेसोलिथिकमधले आपण काही इम्पोर्टंट साईट बघून घेऊया, जसे की बागोर इन राजस्थान, लालगंज इन गुजरात, भीमबेटका एंड आदमगड इन मध्य प्रदेश. ही भीमबेटका एक खूप इम्पॉर्टंट साईट आहे. याच्याबद्दल आपण समोर डिस्कस करूयाच. हे तुम्ही लक्षात ठेवा, की हे साईट कोणत्या स्टेटमध्ये आहे, याच्यावरून प्रश्न येऊ शकतो. आता थर्ड बघूया आपण आपल्या निओलिथिक साईटच्या बद्दल. आता बघा, निओलिथिक साईट म्हणजे इथून काही नवीन सुरुवात होणार आहे. आपल्याला नवीन काय बघायला मिळेल मग याच्यात? ॲग्रीकल्चर. ॲग्रीकल्चर याच्यात आपल्याला नवीन बघायला मिळत आहे. आणि जे हे ॲग्रीकल्चर होतं, ते जितकी गरज आहे तितकंच ते प्रोड्यूस करत होते. सरप्लस प्रोडक्शन इथे नव्हतं. आता स्टोन जे आहे ते जसे मायक्रोलिथ होते, ते मायक्रोलिथ तर होतेच. त्याच्यासोबत त्याला पॉलिश स्टोन आपल्याला या एजमधले बघायला मिळतात. प्रोडक्शन ऑफ व्हीट, बार्ली अँड रागी वॉज ऑल्सो देअर. आता जे मेहरगड आहे, ते ॲग्रीकल्चर साईट आहे इन पाकिस्तान. हे एक इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जाते आपल्या निओलिथिक एजचा, की मेहरगड साईट हे कुठे आपल्याला बघायला मिळते? पाकिस्तानमध्ये. आणि ते कोणत्या एजची साईट आहे? निओलिथिक एजची. इन्व्हेन्शन ऑफ पॉटरी आपल्याला इथे बघायला मिळते. सेटलमेंट्स नियर फ्लड प्लेन. आता हे का आहे, की फ्लड प्लेनच्या जवळ सेटलमेंट होत आहे? हे मी तुम्हाला रिझन याचं काय आहे, हे पहिलेच सांगितलं, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट याची इम्पॉर्टंट हे काही साईट आहे, जसे की गल्फ्रल, बुर्जहोम जम्मू काश्मीरमध्ये, चिरांड इन बिहार, कोल्डीवरा इन यूपी अँड पायमपल्ली इन तमिळनाडू. तर ही इम्पॉर्टंट साईट आहे. या साईटची लोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही याला लक्षात ठेवा. आता बघा, बुर्जहोममध्ये आपल्याला काय बघायला मिळते, की डोमेस्टिकेशन ऑफ डॉग. आता डोमेस्टिकेशन ऑफ हे डॉग हे कसं समजलं आपल्याला? कारण आपल्याला तिथे एक ग्रेव्ह मिळाली, ज्याच्यात मास्टर आणि त्याचा डॉग दोघंही एक सोबत बरी केलेले होते. तर त्याच्यावरून आपल्याला समजते, की इथे डोमेस्टिकेशन ऑफ डॉग वॉज ऑल्सो देअर इन बुरझोम. आता नेक्स्ट आपण बघूया, की मेहरगड हे साईटमध्ये कोणचे आपल्याला ग्रेन्स बघायला मिळाले, जसे की व्हीट, कॉटन, मड ब्रिक आणि हाऊसेस. सॉरी, ग्रेन नाही, आपल्याला काय फीचर्स बघायला मिळाले मेहरगडमध्ये. तर व्हीट, कॉटन, मड ब्रिक अँड हाऊसेस. आता आपण नेक्स्ट जाऊया आपल्या चॅल्कोलिथिक एजवर. आता चॅल्कोलिथिक एजलाच आपण काय म्हणतो? कॉपर एज. हे कधीपासून होती? 3500 बीसी टू 2500 बीसी. आता इथून पासून थोड्या इम्पॉर्टंट गोष्टी सुरू होऊन जातात. पहिले पण साईट खूप इम्पॉर्टंट आहे, तसं नाही, पण हे
चॅल्कोलिथिक एज हे एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये. तर याच्यातल्या काही गोष्टी इम्पॉर्टंट होऊन जातात. आता बघा याच्यात आपल्याला फर्स्ट मेटल कोणता बघायला मिळाला? कॉपर. आता ही कॉपर आणि स्टोनचं मिक्सचर बनवून टूल बनवत आणि त्याचा यूज करत फॉर कटिंग द फॉरेस्ट किंवा हंटिंगसाठी. आता यांनी काय झालं, त्यांची जी इफिशियन्सी होती, त्यांची जी इफिशियन्सी म्हणतो की नाही आपण, ती इफिशियन्सी खूप वाढली. कारण मेटलचं इथे इंट्रोडक्शन झाल्याच्याने काय आहे, जे फॉरेस्ट कटिंग आहे, ते खूप इझिली व्हायला लागली. त्यांनी काय होते, सेटलमेंटसाठी खूप जास्त हेल्प होते. त्याच्यानंतर आपल्याला पेंटेड पॉटरी इथे बघायला मिळते. नंतर हेच मोर चान्सेस ऑफ सिव्हिलायझेशनचीच गोष्ट केलेली आहे, की ड्यू टू इंट्रोडक्शन ऑफ मेटल देअर इज मोर चान्सेस ऑफ सिव्हिलायझेशन. नंतर त्याच्यात याच एजमध्ये आपल्याला लो ग्रेड ब्रॉन्झ पण बघायला मिळतोय. ओके. आता याचे रिजन कसे-कसे होते ते बघून घेऊया. मालवा वॉज द रिचेस्ट रिजन आणि तिथे आपल्याला काय सिरॅमिक्स पण बघायला मिळतात. तसंच वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कोणची इम्पोर्टंट साईट आहे? दाहिमाबाद. आणि राजस्थानमध्ये आपल्याला काय बघायला मिळते? अहर कल्चर, जे की बनस व्हॅली झोनच्या जवळ आहे. ओके. तर हे काही इम्पोर्टंट पॉइंट होऊन जातात रिजनच्या स्पेसिफिक. आता ॲग्रीकल्चर आपण बघूया. तर ॲग्रीकल्चर कसं होतं? सेडेंटरी ॲग्रीकल्चर होतं. म्हणजे जवळपास तसं म्हटलं तर जितकी गरज आहे तितक्याच्या वर ते प्रोड्यूस करायचे नाही आणि आपल्याला याच्यासोबतच इथे ट्रेसेस ऑफ हर्ड, हाउसेस ओके, हे पण बघायला मिळतात. म्हणजे हे सिव्हिलायझेशन एक सेटल सिव्हिलायझेशनच्या वर ते जात आहे. आपल्याला ही ट्रान्झिशन असं बघायला मिळत आहे. ओके. म्हणजे जे जसं हंटर, फूड गॅदरर होता ह्युमन बीइंग, की पहिले तो भटकायचा. मग भटक्यावरून तो एका जागी स्थिर झाला. ते करत-करत त्यांनी खूप माणसं जोडली आणि अजून तो स्थिर होऊन असं काय होऊ राहिलं, सिव्हिलायझेशन इथे क्रिएट होऊ राहिली आणि हेच सिव्हिलायझेशन पुढे जाऊन काय बनते आपलं महाजनपद. ओके. तर महाजनपदची अशाच प्रकारे एक स्टोरी. तर चला आपण आता आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाऊया. तर बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आता आपण इंडस व्हॅलीच्या बद्दलचे जे इम्पोर्टंट साइट्स आहे आणि जे इम्पोर्टंट फॅक्ट आहे त्यांच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. आता बघा याचा आपल्याला टाइम पिरियड काय बघायला मिळतो? 2500 BC टू 1500 BC. ओके. आय-व्ही-सी हे टर्म फर्स्ट टाईम कोणी इंट्रोड्यूस केली ती? जॉन मार्शलनी. ओके. यांनी हे टर्म फर्स्ट टाईम म्हटली होती. आता आपण एक्सटेंड बघूया. आता एक्सटेंड कसा आहे? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे आपल्याला डायरेक्शन तर माहीत आहे. आता ईस्टमध्ये काय आहे आपली? आलमगीरपूर यूपीमध्ये. नेक्स्ट वेस्टमध्ये काय? सुक्ता गेंदोर इन पाकिस्तान. नॉर्थमध्ये मांडा, जम्मू अँड काश्मीर आणि साऊथमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं दाइमाबाद. ओके. हे एक्सटेंड आहे आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा. तर हे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. आता बघा हे काही फीचर्स आहे. जसं की वेस्ट साइडनी काय राहील? स्मॉलर बट हायर सिटाडेल. म्हणजे जे फोर्ट्स राहतात, जे फोर्ट पॅलेसेस राहतील ते वेस्ट साइडनी राहील आणि जे सामान्य जनता आहे, ते लार्जर आणि लोअर टाउनमध्ये राहतील. तर ते ईस्ट साइडला राहील. ओके. वेस्ट साइडला सिटाडेल आणि ईस्ट साइडला सामान्य जनता राहते. ओके. या प्रकारे तुम्ही एक आठवण करून घ्या. नेक्स्ट वॉल्स कसे होते? बेक ब्रिक वॉल. ओके. विथ इंटरलॉकिंग पॅटर्न. ओके. थर्ड आता ग्रेट बाथचे आपण फीचर्स बघूया. कुठे होतं हे? मोहनजोदारोमध्ये. पहिली गोष्ट तर हे वॉटर टाईट होतं. याच्यातून लीकेज आतापर्यंत झालं नाही असं म्हणजे एक फॅक्ट दिलेला आहे याच्यात म्हणून वॉटर टाईट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ब्रेक लाइनिंगनी याला कन्स्ट्रक्ट केलेलं होतं. वेल प्लास्टर्ड होतं आणि स्टेप्स होते दोन्ही साइडनी अंदर यायसाठी. आता हे समजा हे आहे, तर असे स्टेप्स होते दोन्ही साइडनी अंदर यायसाठी आणि या जे ग्रेट बाथ आहे त्याच्या सगळ्या बाजूनी ऑल साइडनी असे रूम कन्स्ट्रक्टेड होते. ओके. तर हे काही फीचर्स आहे ग्रेट बाथचे, जे की आय-व्ही-सीमध्ये आपण काउंट करतो. आता त्याच्या व्यतिरिक्त अजून काय-काय बघायला मिळालं आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये? फायर अल्टार्स. ओके. कुठे? लोथल आणि कालीबंगनमध्ये. आता ही कालीबंगन याचं नाव कालीबंगन का म्हणतात? बंगन म्हणजे आपल्याला बँगल्स आठवतो. तर इथे बँगल्सचा पण ट्रेड व्हायचा. तर आपण यांनी ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो. ओके. कालीबंगन, बँगल्स, बँगल्सचा पण इथे ट्रेड व्हायचा. आणि हे जे फायर अल्टार्स आहे, ते मोस्टली असं म्हणतात, की सॅक्रिफाईससाठी यूज केले जात होते. जसं यज्ञ करत असतील किंवा मग कोणी जे स्वतःहून काही सॅक्रिफाईस करत असेल त्याच्यात, तर त्याच्यासाठी फायर अल्टार्स यूज होत होते. त्याच्या व्यतिरिक्त स्टोअर हाऊस आपल्याला बघायला मिळतात आणि जे हाउसेस आहे, ते 1 किंवा 2 स्टोरी बिल्डिंग आहे विथ ग्रिड सिस्टम. आता ग्रिड सिस्टम म्हणजे कसं, की हे बघा, इथे हाऊस आहे, इथून आपल्याला हे 90 डिग्रीजवर कट होताना आपल्याला रोड बघायला मिळू राहिले. या प्रकारचं वेल
प्लॅन्ड टाउन होतं हे. ओके. तर या प्रकारचे काही फीचर्स आहे याचे, जे आपल्याला बघायला मिळाले. ड्रेनेज पॅटर्न विथ ग्रीड लॉकिंग इन्स्पेक्शन होल. ओके. हे पण काही फीचर होते. आजपर्यंत आपल्या सिटीमध्ये बघा, बऱ्याचशा जागी जे ड्रेनेज होल इन्स्पेक्शन सिस्टम आहे, ते चांगल्या प्रकारे डेव्हलपच नाही आहे. त्यांनी काय होते, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग होते. बरोबर आहे. तर हे अशा अशा काही गोष्टी वेल प्लॅन त्या टायमाला होते, जे आज पण आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत आहे. तर हे खूप इम्पोर्टंट फीचर्स होऊन जातात आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे. नेक्स्ट आपण बघूया की टेरेकोटाचे आपल्याला टॉईज बघायला मिळाले. गोल्ड आणि सिल्वरचे ऑर्नामेंट्स वेसल होते. अजून कॉपर आणि ब्रॉन्झचे टूल आणि वेपन पण आपल्याला बघायला मिळाले. पण याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, की आयरन वॉज नॉट नोन. आयरन हा यांना माहितीच नव्हता. जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे पीपल होते, यांना आयरन हे गोष्ट माहीतच नव्हती. आयरनचा आपल्याला जास्त यूज कधी बघायला मिळतो, जेव्हा महाजनपद डेव्हलप होतात. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवाल्या पीपलला हे माहीतच नव्हतं, की आयरन वॉज देअर इन मतलब म्हणजे की आयरन हा कोणचा पदार्थ असतो किंवा कोणचा धातू असतो, हा आयरन हा माहीतच नव्हतं त्यांना. नेक्स्ट म्हटलं की वेट. जे वेट आहे आपलं, ते मोस्टली रॉकनी बनलेलं असायचं आणि जे बीट्स होते, ते बीट्स पण बघा सुंदर रेड स्टोननी बनलेले असायचे विथ एम्बेडेड विथ क्लॉथ. आणि बघा नेक्स्ट फीचर काय आहे की सील. सील हे जनरली ट्रेड पर्पजसाठी यूज व्हायचे आणि बरेच लोकं जसं आजच्या तारखेत आपण ताबीज वगैरे काही घालतो की नाही, की कोणची इव्हिल आय पासून आपल्याला प्रोटेक्ट झालं पाहिजे. तर त्या गोष्टीसाठी पण हे सील मोस्टली यूज व्हायचे असं म्हणतात. आणि जनरली ॲनिमल्स वगैरे त्याच्यावर कार्व्ड असायचे. आता बघा पॉटरी. पॉटरी आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये मोस्टली ब्लॅक डिझाइनमध्ये बघायला मिळते. कॉटन वॉज अल्सो देअर अँड इट वॉज ग्रोन इन मेहगढ. आता बघा, गोल्ड हा आपल्याला कुठे बघायला मिळतो? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये, कर्नाटकामध्ये. प्रेशियस स्टोन जे होते, ते मोस्टली कुठून आणले जात होते? गुजरात, इराण आणि अफगाणिस्तान. ओके. कुठून भेटायचा? अफगाणिस्तान अँड इराण. कॉपर, राजस्थान अँड ओमान. आता बघा, स्क्रिप्ट. स्क्रिप्ट कशी होती? बोस्ट्रोफेडन स्क्रिप्ट होती हे. राइट टू लेफ्ट. राइट टू लेफ्ट म्हणजे असं, या डायरेक्शनने. या डायरेक्शनने यांची स्क्रिप्ट होती. आता रिलिजन म्हटलं, तर रिलिजनमध्ये आपल्याला काय-काय बघायला मिळतो? त्याच्यात आपल्याला एक पशुपती सील बघायला मिळतो. जे मोस्टली म्हणतात, की ते जे पशुपती आहे त्याच्यावरती शिवा आहे. सिटिंग इन योगिक पोझिशन. ओके. विथ 3 फेसेस अँड 2 हॉर्न्स सराउंडेड बाय 4 ॲनिमल. तर हे 4 ॲनिमल कोणचे आहे? बफेलो, हॉर्स, एलिफंट अँड लायन. व्हील म्हणून तुम्ही याला एक शॉर्टकटमध्ये आठवून ठेवू शकतात. बफेलो, हॉर्स, एलिफंट अँड लायन. आता याच्यातले काही इम्पोर्टंट टाउन बघूया, जसं की मोहनजोदारो, हरप्पा, चानुदारो, कालीबंगन, सुरकोटडा, धोलावीरा अँड लोथल. हे काही इम्पोर्टंट आपले साइट्स आहेत. तर चला आता यांना बघूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायला मिळते की लार्जेस्ट साइट ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही कोणची होती, जे इंडियामध्ये आहे, ते आहे राखीगढी. आता फर्स्ट साइट बघूया आपण. ते की म्हणजे मोहनजोदारो. कधी म्हणजे डिस्कव्हर झाली हे? 1922 मध्ये. इट वॉज द लार्जेस्ट साइट ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आता नेमकी हे आहे कुठे? जर आपण राखीगढीला इंडियातली लार्जेस्ट साइट म्हणून राहिलो, तर जे मोहनजोदारो आहे ते आहे पाकिस्तानमध्ये. ते काय आहे? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची लार्जेस्ट साइट आहे. आता बघा याच्यात प्रश्न कशी येऊ शकतो, की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची लार्जेस्ट साइट, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची जर आपण लार्जेस्ट साइट म्हटलं, तर ती कोणची? मोहनजोदारो. आणि जर इंडियामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची लार्जेस्ट साइट कोणची आहे? तर ते राहील राखीगढी. या प्रकारे तुम्ही आठवून ठेवून घ्या. मोहनजोदारो हे कोणत्या रिव्हरच्या बँक्सवर बसलेलं आहे? इंडस रिव्हरच्या. कोणी डिस्कव्हर केलं? आर.डी. बॅनर्जी. इथे आपल्याला ग्रेट ग्रॅनरी बघायला मिळते. मल्टी पिलर असेंब्ली हॉल बघायला मिळतोय आणि ब्रॉन्झ इमेज ऑफ न्यूड गर्ल डान्सर वॉज ऑल्सो देअर. ब्रिक क्लीन्स बघायला मिळतात आणि पशुपतीनाथची सील बघायला मिळते आपल्याला. ओके. तर नेक्स्ट काय आहे आपला? हडप्पा. आता हडप्पा वॉज द फर्स्ट साइट डिस्कवर्ड. इट इज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर रावी इन पाकिस्तान. ओके. डिस्कवर्ड बाय दयाराम सहानी. आता हे कोणची साइट कोणी डिस्कवर केली, कोणत्या रिव्हरच्या बँक्सवर आहे, हे इम्पॉर्टंट फॅक्ट होऊन जातात. तर तुम्ही याला आठवण करून घ्या. नेक्स्ट, इट इज हॅव्हिंग 6 ग्रॅनरी अँड 6 ग्रॅनरीज इन 2 रोज. आणि इथे आपल्याला स्टोनचे काही सिम्बॉल भेटले, लिंगम अँड योनीची. इट हॅज ऑल्सो पेंटेड पॉटरी. आणि आपल्याला डाईस बघायला मिळतो इथे. डाईस हा आपल्याला हडप्पामध्ये बघायला मिळतो. ओके. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आता हा डाईसवरून महाभारत
माहित आहे तुम्हाला कशी झालेली आहे. तर हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट होऊन जातो आपल्या एम-पी-एस-सी साठी. थर्ड साईट आहे आपली चानुदारो. तर हे बघा, इट इज द ओन्ली इन द व्हॅली सिटी विदाऊट सिटॅडल. म्हणजे इथे सिटॅडल नव्हतंच. आपण बघितलं की नाही, वेस्टमध्ये काय होतं, सिटॅडल होता आणि ईस्टमध्ये जे नॉर्मल पीपल होते, जे सामान्य नागरिक होते ते राहायचे. तर इथे सगळे जवळपास सामान्य नागरिक होते असं समजले जाते. कारण इथे सिटॅडलचा आपल्याला काही पण अवशेष मिळत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय बघायला मिळालं इथे, ब्रॉन्झ टॉय कार्ट, इंक पॉट, लिपस्टिक आणि टेरेकोटाचे मॉडेल ऑफ बुलेट कार्ट. ओके. बुलक कार्टचे आपल्याला इथं मॉडेल पण बघायला मिळाले टेरेकोटाचे. इट इज सिच्युएटेड ऑन द रिव्हर इंदस इन पाकिस्तान. याला डिस्कव्हर कोण केलं? एन-जी मुजुमदारनी 1931 मध्ये. नेक्स्ट आहे आपली कालीबंगन. इट इज लोकेटेड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर गग्गर, राजस्थानमध्ये. अँड इट वॉज डिस्कवर्ड बाय अमालनंद घोष इन 1951. आता इथे आपल्याला काय काय मिळलेलं आहे? प्लोफिल्ड सरफेस आणि मेसोपोटेमियन सिलेंड्रिकल सील. आता हे मोस्टली ट्रेड पर्पजसाठी यूज झालं असेल असं म्हणतात. ओके. आणि 7 फायर अल्टार्स वॉज ऑल्सो देअर इन कालीबंगन. तर हे काही इम्पॉर्टंट फीचर्स होते कालीबंगन या साईडचे. आता नेक्स्ट बघूया आपण, ते म्हणजे सुरकोटडा, जे की आहे पाकिस्तानमध्ये. आता इथे आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट भेटलेली आहे, जे की म्हणजे बोन्स ऑफ हॉर्स. आता बरेच याच्यात एक्झामिनेशनमध्ये जसं UPSC मध्ये पण म्हटलं, तर यांनी हे काय म्हटलं होतं, की बोन्स म्हणजे हॉर्स जे आहे ते अननोन होते. ओके. अननोन होते. तर असंच सांगितलेलं आहे. वैदिक एजपर्यंत हॉर्स वॉज अननोन असंच म्हणतात ते. आता आपल्याला माहित आहे, की सुरकोटडा या साईटवर बोन्स ऑफ हॉर्सेस वॉज ऑल्सो देअर. तर ही एक डिस्क्रिप्टन्सी राहते, की आपण नेमकं पकडावं काय. तर तुम्ही या गोष्टीला थोडंसं चांगल्यापणे डील करजा. कारण इथून क्वेश्चन बनायचा चान्स बनतो, की हॉर्स वॉज नोन ऑर नॉट नोन टू इंडस व्हॅली पीपल. ओके. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट बनून जाते. तर बोन्स ऑफ हॉर्सेस वॉज देअर इन सुरकोटडा. नंतर ओव्हल ग्रेव्हज आपल्याला बघायला मिळतात आणि इट मे बी अ पोर्ट सिटी ऑल्सो. ओके. म्हणजे सुरकोटडा हे एक पोर्ट सिटी पण असू शकते असं म्हणतात ते. नेक्स्ट म्हटलं तर आपला धोलावीरा. तर धोलावीरा हे खूप इम्पॉर्टंट साईट आहे आणि बघा हे न्यूजमध्ये पण आहे. कारण याच्यावरून आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट बघायला मिळतो, जे गुजरात गव्हर्नमेंटनी स्टार्ट केलेलं आहे, की धोलावीरा न्यू टाउनशिप आपण बनवूया खरं. तर हे कोणत्या रिव्हरच्या बेसिनवर होतं? लुनी रिव्हरच्या इन गुजरात. कोणी डिस्कव्हर केलं? जे-पी जोशींनी इन 1967. इट इज द ओन्ली साइट डिव्हायडेड इंटू 3 पार्ट. ओके. हे एक इम्पॉर्टंट फीचर होऊन जाते, की हे 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलेलं होतं. कोण? धोलावीरा. आणि गेटवे एंट्रन्स होती आपल्याजवळ धोलावीरामध्ये. स्टेडियम पण बघायला मिळते आपल्याला आणि लार्ज ओपन एरिया फॉर सेरेमनी ऑल्सो. ओके. हे काही इम्पॉर्टंट फीचर आहे. आता बघा हे खूप इम्पॉर्टंट साईट आहे आणि याच्यावरून प्रश्न बनायचा चान्स भरपूर वाढतोय. आणि हरप्पन स्क्रिप्ट ऑन व्हाईट स्टोन वॉज ऑल्सो रिटन इन धोलावीरा. आणि वॉटर हार्नेसिंग सिस्टम हे एक इम्पॉर्टंट फीचर आहे, की वॉटर हार्नेसिंग सिस्टम जे बेस्ट बेस्ट ऑफ बेस्ट आहे, ते आपल्याला फक्त धोलावीरामध्येच बघायला मिळते. ओके. नेक्स्ट आहे आपला लोथल. आता लोथल बघा एक आहे पोर्ट सिटी आहे, सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ साबरमती रिव्हर इन अहमदाबाद, गुजरात. कोणी डिस्कव्हर केलं? SR राव इन 1954. आता इथे एक डॉकयार्ड पण होतं, जे आर्टिफिशियल पोर्टसाठी आपण मोस्टली यूज करत होतो. आणि डबल बरियल पण आपल्याला इथं बघायला मिळलेलं आहे आणि स्टोअर हाऊसेस पण इथे प्रेझेंट होते. तर हे काही इम्पॉर्टंट साईट होते आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे. आता इथे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे डिस्ट्रॉय कसं झालं याच्याबद्दल बरेच लोकांनी अलग-अलग थिअरी दिली. जसे मार्शल काय म्हणतात, की इट वॉज डिस्ट्रॉयड बिकॉज ऑफ फ्लड, ड्रॉट ऑर अर्थक्वेक. व्हीलर काय म्हणतात, इट वॉज डिस्ट्रॉयड बिकॉज ऑफ द बार्बेरियन्स आर्यन. म्हणजे जे आर्यन्स होते ते इकडे आले आपल्या इंडियामध्ये आणि त्यांनी या साईटला डिस्ट्रॉय केलं आहे. ओके. हे काही इम्पॉर्टंट इथे साईट आहे. आता बघा तुम्ही बघू शकता मोहनजोदारो इथे आहे. लोथल हे पोर्ट सिटी आपल्याला बघायला मिळते. धोलावीरा इथे हे काही इम्पॉर्टंट साईट आहे, ज्यांचे लोकेशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहे. तर तुम्ही यांना एक वेळा जरूर बघून घ्या. तर चला आपण आपल्या नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, जो की आहे आपला वैदिक एज. आता वैदिक एज हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जाते आणि इथून पण आपल्याला भरपूर क्वेश्चन बघायला मिळतात. तर चला आपण कंपॅरिझन करता वैदिक एजला डिस्कस करूया. जसं की ऋग्वेदिक एरामध्ये काय झालं आणि लेटर वैदिक एरामध्ये काय झालं, हे आपण कंपेअर करत या गोष्टीला शिकूया. आता बघा आपल्या ऋग्वेदिक एरालाच आपण अर्ली वैदिक एरा पण म्हणतो.
आता या पिरियडमध्ये ऋग्वेदा कंपोज झालं होतं म्हणून आपण याला ऋग्वेदा म्हणत आहे. ऋग्वेदिक एरा. आता याचा टाईम फ्रेम कधीचा होता? 1500 BC इन नॉर्थ वेस्ट रिजन ऑफ इंडिया. नॉर्थ वेस्ट रिजन म्हणजे कोणता? आपला सप्त सिंधू रिजन फ्रॉम ईस्टर्न अफगाणिस्तान टू रेंजेस ऑफ द्वाप. आता बघा, याच्यात आपल्याला काय बघायला मिळते? 1000 हिम्स. हिम्स म्हणजे काय? सूक्त. सूक्त म्हणजे वेल सेड म्हणजे प्रेजेस टू द गॉड्स लाइक अग्निदेव, इंद्रदेव अँड सोमदेव. आता बघा, अग्नी म्हणजे काय असते? फायर. इंद्र हा वॉरियर गॉड म्हणतो आपण. आणि सोम, सोम म्हणजे काय आहे? प्लांट फॉर मेकिंग ड्रिंक्स. आता बघा, हे जे ऋग्वेद आहे, हे कसं म्हणजे समोर आलेलं आहे? इट वॉज टॉट, हर्ड अँड रिसाइटेड. जे स्मृती म्हणतो आपण आणि जे श्रुती म्हणतो, हे 2 टर्म आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट होऊन जातात या पिरियडमधले. तर या टर्म्सला पण आपण जाणून घेऊया. आता बघा, रिजन मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, की नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया होता सप्तसिंधू रिजन. आणि जे इकॉनॉमी होती, जे आपली लाईफस्टाईल होती, ती कशी होती? पॅस्ट्रोलिझमवाली. म्हणजे कॅटल रिअरिंग हे आपलं प्रायमरी ऑक्युपेशन होतं. आणि गोधन हा जो कन्सेप्ट होता, हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या हिंदू सोसायटीमध्ये. काऊ ॲज अ दान करतो आपण. ओके. तर गोधन म्हणजे काय? काऊ ॲज अ दान. आता बघा, आपण लेटर वैदिक एराचे काही फीचर्स जाणून घेऊया. जसं बघा, लेटर वैदिक एरामध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे कंपोज झाले. त्याच्यासोबत ब्राह्मणास अँड आर्यंकास पण हे कंपोज झाले. आता बघा, यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथं बघायला मिळते. आता कसं आहे, आपण जसं एक समजा स्टेटमेंट वाचली तर त्याचं एक्सप्लेनेशन असते, त्या प्रकारचंच इथे दिलेलं असते. आता बघा, याच पिरियडमध्ये लेटर वैदिक एरामध्येच चरक संहिता पण कंपोज केलेली आहे बाय चरक. आता रिजन कोणचा होता लेटर वैदिक एराचा आपला? तो म्हणजे की फूट हिल्स ऑफ हिमालया आणि मिडल गंगटिक प्लेन्स. ओके. वेस्टर्न अँड मिडल गंगेटिक प्लेन्स. आता बघा, इथे आपल्याला सेटल्ड ॲग्रीकल्चर लाईफ बघायला मिळते आणि आयरन वॉज ऑल्सो डिस्कवर्ड इन धिस फेज. तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट झाले आपले लेटर वैदिक एरा आणि ऋग वैदिक एराचे. आता बघा, पॉलिटिकल ग्रुप कसे होते आपण बघून घेऊया. बघा, ग्रुप ऑफ ग्राम्स. ग्राम्स म्हणजे काय? विलेज. इट इज कॉल्ड एज विस्य. ग्रुप ऑफ विस्य इज कॉल्ड एज जन. आता हेड ऑफ ग्राम वॉज कॉल्ड एज ग्रामिनी आणि हेड ऑफ विस्य वॉज कॉल्ड एज विस्यपती आणि हेड ऑफ जन वॉज कॉल्ड एज राजा. आता जेव्हा अर्ली वैदिक एरा बघतो आपण, तेव्हा राजाजवळ खूप लिमिटेड पॉवर होते. पण जसं जसं आपण लेटर वैदिक एराच्या इकडे जाऊ, तसं राजाची पॉवर खूप वाढून जाते. मग याच्यानंतरच आपल्याला महाजनपद पण बघायला मिळतात. राजाजवळ मंत्री परिषद असते त्याची. ओके. तर यासारखे आपल्याला पॉइंट्स बघायला मिळतात. चला, याची पण पॉलिटिकल कंडिशन बघून घेऊया. बघा, कोएलिशन ऑफ जना आपल्याला कशी बघायला मिळते? इन द टर्म्स ऑफ महाजनपद लाइक कुरु, पांचाल. आता बघा, यावेळेस किंग खूप पॉवरफुल होऊन जातो. तो अश्वमेध यज्ञ करतो, राजसूय यज्ञ करतो. राजसूय यज्ञ म्हणजे कशासाठी? फॉर ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी. की मी हा यज्ञ केलेला आहे आणि माझ्या क्षेत्रात जे पण आलेले आहेत, त्यांच्यावर माझी ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी आहे. असं म्हणणं असतं या राजसूय यज्ञचं. त्याच्यानंतर वाजपेयी यज्ञ टू शो इट्स ऑथॉरिटी टू द पीपल. की सगळी हे प्रजा माझी आहे, हे दाखवायसाठी वाजपेयी यज्ञ करतात. त्याच्यानंतर पॅलेसेस मोठे-मोठे आपल्याला बघायला मिळतात. पॉवर स्ट्रगल बघायला मिळतात आणि मिनिस्ट्रीज बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यासोबतच मंत्री परिषद पण आपल्याला या टाईम पिरियडमध्ये बघायला मिळते. पण यावेळेस काय झालेलं आहे, लेटर वैदिक एरामध्ये वुमेन्सचं जे स्टेटस होतं, जे की ते असेंब्लीमध्ये येऊन पार्टिसिपेट करू शकत होते, ते खतम झालेलं आहे. ओके. आता बघा, आपण अर्ली वैदिक एराचे पण काही गोष्टी बघून घेऊया, की जो राजा होता, त्या राजाला असिस्ट करण्यासाठी काही इन्स्टिट्यूशन होत्या. जसं की सभा, इट वॉज कॉल्ड एज लेजिस्लेटिव्ह बॉडी. अजून विधाता, टू सॉल्व्ह द डिस्प्यूट अँड समिती ॲज द पॉवरफुल बॉडी. आता बघा, 1 आणि 2 मध्ये वुमनचं पार्टिसिपेशन होतं. पण जो थर्ड आहे समिती, याच्यात ओन्ली मेन्स वेअर देअर. तर हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट बनून जातो आपल्यासाठी, की ओन्ली मेन्स वेअर प्रेझेंट इन समिती. आता बघा, वर्ण आपल्याला 2 बघायला मिळतात अर्ली वैदिक एजमध्ये. ते म्हणजे काय? की आर्य आणि दस्यु. आर्य म्हणजे आपला फेअर, दस्यु म्हणजे ब्लॅक. आता जेव्हा आपण लेटर वैदिक एरा बघतो, लेटर वैदिक एज बघतो, तेव्हा बघा आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण बघायला मिळतात. आता याच्यात आपल्याला काही इम्पोर्टंट पॉइंट बघायला मिळतात, जसं की ऋग्वेदा. इट इज कंपोज ऑफ 1028 हिम्स. हिम्स म्हणजे काय? कलेक्शन ऑफ लिरिक्स
टू प्रेज द गॉड्स. म्हणजे काय ते सॉन्ग आहे टू प्रेज व्हेरियस गॉड्स. आता सामवेदमध्ये आपल्याला म्युझिक बघायला मिळते. इंडियन जे म्युझिक आहे ते पण सामवेदातूनच ओरिजिन झालेलं आहे. यजुर्वेदमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, जे रूल्स असतात वी हॅव टू फॉलो फॉर सॅक्रिफायसेस. जसं आपण कोणता यज्ञ करत असलो तेव्हा आपल्याला काही उपासना कराव्या लागतात. ते उपासनाचे जे रूल्स असतात ते आपल्याला यजुर्वेदमध्ये बघायला मिळतात. आणि अथर्ववेदमध्ये मॅजिकल फॉर्म्युलेज आहे. जसं की कोणचं ब्रह्मास्त्र आपण प्रगट करावं, अशा जे गोष्टी असतात, जे दिव्य गोष्टी आहेत ते मोस्टली अथर्ववेदमध्ये मॅजिकल फॉर्म्युलेजमध्ये ते दाखवलेले आहेत. आता आपण समोरचे काही फॅक्ट बघून घेऊया ऋग्वेदिक आणि लेटर वेदिक एजचे. ते म्हणजे की आपल्याला ऋग्वेदिक एरामध्ये नो टॅक्सेशन सिस्टम वॉज देअर. बली वॉज व्हॉलंटरी. जे बली पण द्यायचे ते व्हॉलंटरी. बली म्हणजे काय होती, आता आपण जसं बली म्हणतो ते सॅक्रिफायसेस ऑफ ॲनिमल. आता आपण बलीला फक्त याच गोष्टीने ओळखतो, पण हे तसं नव्हतं. आपल्या मनाने आपण काही पण जे दान करू शकू, त्याला हे बली म्हणायचे. आताची बली ही अलग गोष्ट आहे. देअर वॉज नो स्टँडिंग आर्मी, ओन्ली ट्रायबल आर्मी वॉज देअर. म्हणजे जेव्हा गरज आली, कोणाचं आक्रमण झालं, तेव्हाच ते या गोष्टीला म्हणजे तेव्हाच ते मोस्टली आर्मी म्हणून तिथे गॅदर व्हायचे. पुरोहित वॉज देअर, सेनानी वॉज देअर, सेनानी वॉज द कमांडर, विजयपती वॉज इन चार्ज ऑफ पॅश्चर लँड. आणि बघा जे अर्ली वैदिक एजमध्ये आहे त्याला मोस्टली नेचरला वर्शिप करायचे. नो आयडल वर्शिप वॉज देअर. आणि टेम्पल स्ट्रक्चर वॉज ऑल्सो नॉट देअर. सिम्पल रिच्युअल होते. आणि गॉड कोणचे कोणचे नोन होते, लाईक इंद्र, अग्नी, सोम अँड वरुण. बघा नेचरच्या रिलेटेडच मोस्टली आपल्याला गॉड पण बघायला मिळतात. आता याचे बघून घेऊया. बघा इथे टॅक्सेशन सिस्टम कसं होतं, भाग म्हणजे 1/6 ऑफ द टोटल प्रोड्यूस प्लस बली. बली एक्स्ट्रा आपल्याला द्यायला लागायची. नो स्टँडिंग आर्मी वॉज ऑल्सो देअर इन लेटर वेदिक एरा. पण बघा इतके हे जे होते पुरोहित, सेनानी, विजयपती, याच्यासोबत अजून 2 आपल्याला इथं इम्पोर्टंट पोस्ट बघायला मिळतात. जसे की भागदुगा आणि संग्रहिता. भागदुगा म्हणजे कोण आहे? टॅक्स कलेक्टर. आणि संग्रहिता म्हणजे ट्रेझरर. आता बघा आपल्याला इथं डिफरंट टाइप्स ऑफ गॉड्स बघायला मिळतात. जसं की ब्रह्मा, विष्णू आणि शिवा. शिवा म्हणजे आपल्याला आपण त्यांना महेश म्हणतो. ओके. ब्रह्मा, विष्णू, महेश. आपल्याला असे 3 टाइप्सचे गॉड इथे नवीन इंट्रोड्यूस झालेले बघायला मिळतात. आता बघा आपण वापस अर्ली वैदिक एराला बघूया. आता अर्ली वैदिक एरामध्ये काऊ ॲज अ वेल्थ बघतो आपण. आणि नो मेथड फॉर मेकिंग ब्रॉन्झ वॉज देअर. आता काऊ ॲज अ वेल्थ आपण जेव्हा बघत आहे, तर काऊसाठी वॉर्स पण होतील. त्याला गोविष्टी वॉर म्हणत. आणि बघा इथं निष्का ॲज अ करन्सी आपण आपल्याला बघायला मिळते. आता बेसिक युनिट काय होतं फॅमिलीचं? कुल. पॅट्रियार्कल सोसायटी होती मोस्टली अर्ली वैदिक एरामध्ये. आणि नो चाइल्ड मॅरेज अँड अबोलिशन ऑफ सती वॉज देअर. सोशल डिव्हिजन आपल्याला रिजिड नाही बघायला मिळत. इट वॉज नॉट रिजिड. आता आपल्याला याच पिरियडमध्ये काही उपवेदा पण बघायला मिळतात. जसं की आयुर्वेदा. हे कोणत्या वेदाचं पार्ट आहे? ऋग्वेदाचं. याच्यात काय आहे? मेडिसिन. धनुर्वेदा हे कोणचं आहे? यजुर्वेदाचं पार्ट आहे. याच्यात आपल्याला काय? आर्चरी बघायला मिळते, धनुष्यबाण. ओके. गंधर्व वेदा हे सामवेदाचा पार्ट आहे. याच्यात आपल्याला म्युझिक आणि डान्स बघायला मिळतो. आणि सशस्त्र शस्त्र म्हणजे की मिलिटरी टेक्नॉलॉजी, मिलिटरी टॅक्टिक्स हे आपल्याला अथर्व वेदामध्ये बघायला मिळते. तर हे काही इम्पॉर्टंट फॅक्ट झाले आपले अर्ली वैदिक एराचे. आता आपण लेटर वैदिक एराचे पण इम्पॉर्टंट फॅक्ट बघून घेऊया. जसं की इथं बघा इकॉनॉमी वॉज बेस्ड ऑन बार्टर सिस्टम. ॲग्रिकल्चर इथं इन्क्रीज झालेलं आहे. ॲग्रिकल्चर आपल्याला कसं बघायला मिळते, की फक्त ते जितकं पाहिजे तितकंच नाही बनवत आहे. ते आता ट्रेडच्या हिशोबाने पण ते ॲग्रिकल्चरला डेव्हलप करत आहे. त्याच्यानंतर निष्का ॲज अ करन्सी आपल्याला बघायला मिळते. सतनामा ॲज अ करन्सी पण आपल्याला बघायला मिळते. कृष्णलला ॲज अ करन्सी पण आपल्याला बघायला मिळते. हे 3 करन्सीजचे टाइप आपल्याला बघायला मिळतात. आता बघा वेदा हॅज बीन डिव्हायडेड इंटू 4 पार्ट. Samhita, the book of hymns. ब्रह्मनास, द बुक ऑफ एक्झाम्पल ऑफ मंत्रज. आपण जे असं कोणती पण गोष्ट समजून सांगत असलो, तर त्याच्यात बघा आपण मोस्टली एक्झाम्पल देऊ सांगतो. तर ते एक्झाम्पलसाठीच त्याला ब्रह्मनास म्हणजे यूज केले गेले. नंतर अरियंकास, एक्सप्लेन द फिलॉसॉफी बिहाइंड द रिच्युअल. म्हणजे आपण हे का करत आहे, कोणतं यज्ञ करत आहे, तर त्याच्या मागचं कारण काय आहे, आपण का केलं पाहिजे, त्याच्या जी फिलॉसॉफी आहे ती अरियंकासमध्ये आपल्याला सांगितली गेलेली आहे. आणि उपनिषदास, वेदांता, टीचिंग गिवन बाय द गुरु टू हिज डिसिपल. ओके.
असे आपल्याला 108 उपनिषद बघायला मिळतात. आता जे आपलं सत्यमेव जयते आहे, ते कोणत्या उपनिषदातून घेतलेलं आहे, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे, जो की आहे महाजनपद. आता बघा याच्यावरून आपल्याला इम्पोर्टंट क्वेश्चन बघायला मिळतात आणि हा टॉपिक खूपच इम्पोर्टंट होऊन जातो. तर याला आपण चांगल्या प्रकारे बघूया. आता महाजनपद. महाजनपद म्हणजे काय? कसे बनले हे महाजनपद? बाय कंबायनिंग स्मॉलर किंगडम. आता स्मॉलर किंगडम वरून हा काय बनला? मोठा एम्पायर. जसं आपण मगध एम्पायर बघतो. तर मगध एम्पायर हा कसा स्मॉलर किंगडमवर त्यांनी काय केलं? विजय मिळवली आणि त्याच्यानंतर तो एक एम्पायर एस्टॅब्लिश झाला. आता याचा आपल्याला टाईम फ्रेम कधीचा बघायला मिळतो? 6th सेंच्युरी बीसी. आता 6th सेंच्युरी बीसी नंतरच आपल्याला मोठे-मोठे महाजनपद बघायला मिळतात. याची सेटलमेंट जे आहे ते कुठे होती मोस्टली? गंगेटिक प्लेन्स आणि अराउंड इट. म्हणजे मोस्टली जो आपला प्लेन्सवाला रिजन आहे, तिथेच हे सेटलमेंट डेव्हलप झाले. आता ते तिथं का डेव्हलप झाले? बिकॉज ऑफ रिसोर्स रिच रिजन आणि त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर गँगेटिक प्लेन्समध्ये हे करणं खूप ईझी होतं. कारण तिथे फर्टाईल लँड बघायला मिळते आपल्याला. तर त्यामुळे कसं आहे, तिथे डेव्हलपमेंट व्हायचा चान्स खूप जास्त वाढतोय. आता बघा हे म्हणजे रिसोर्स रिच रिजन होते त्यामुळे हे एम्पायर बनू शकले. मगध एम्पायरजवळ सगळ्यात मोठा साठा होता आयर्न रिसोर्सेसचा. त्यामुळे बघा आज पण आपण जसं मगध एम्पायर बघितलं तर हे बिहार सेंट्रिक आपण बघू शकतो, की बिहारमध्ये याची पाटलीपुत्र जे आहे ते राजधानी होती. आता तिथं बघा आज पण आपण बिहारला थोडंसं मीन्स बॅकवर्ड रिजन यासाठी मानतो, कारण बघा तिथं रिसोर्सेस तर आहे, पण त्या रिसोर्सेसच्या नावाच्या खाली तिथे एक्सप्लॉयटेशन जास्त होते. तर हे एक्सप्लॉयटेशनमुळेच आता पहिले कसं आहे, मगध एम्पायर जेव्हा एस्टॅब्लिश झालं त्यांनी या रिसोर्सेसचा खूप चांगला उपयोग घेतला. पण आता कसं आहे एक्सप्लॉयटेशन होऊ राहिलं त्या रिसोर्सेसचं. जे की म्हणजे तिथच्या लोकांवर पण प्रभाव टाकत आहे आणि रिजनवर पण प्रभाव टाकत आहे. तर बघा अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आता चांगला उपयोग घेतला तर असा एम्पायर बनू शकतो. आता अशोकाने ऑलमोस्ट 90 टू 95% आपल्या इंडियावर आणि बाकीचे जे आपल्या अराउंड इंडियाच्या अराउंड जे रिजन आहे, त्यांच्यावर पण जे आहे ते राज्य केलं. ते राज्य एक्सपान्शन हे कोणत्या गोष्टीमुळे पॉसिबल झालं? या रिसोर्स रिच रिजनमुळेच. तर हे काही इम्पोर्टंट असे म्हणजे गोष्टी असतात, जे आपल्याला मेन्समध्ये खूप कामाला येऊ शकतात. तर तुम्ही या गोष्टींचा थोडासा असा म्हणजे बारीकाईने विचार करत जा. आता बघा आपल्याला प्रिडॉमिनन्स जे महाजनपद एरा आहे, त्याच्यात कोणाचं बघायला मिळते? ब्राह्मणाचं आणि किंग जो आहे तो खूप पॉवरफुल होऊन जातो. त्यांच्याजवळ मंत्री परिषद पण नसते. आता बघा याच पिरियडमध्ये ब्राह्मणांचं डॉमिनन्स वाढलेलं आहे. आता ब्राह्मणांचं डॉमिनन्स वाढलं, ते कॉम्प्लेक्स रिच्युअल्स करतील. तर कॉम्प्लेक्स रिच्युअल्स कसं आहे साधारण माणसाला ते फॉलो करणं खूप डिफिकल्ट होते. तर मग त्या पिरियडमध्ये आपल्याला एमर्जन्स बघायला मिळतोय. कोणाचा? जैनिझम आणि बुद्धिझमचा. आता हे 2 टॉपिक जे आहे ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. कारण हे खूप इम्पोर्टंट टॉपिक बनून जातात आणि यांच्यावरून क्वेश्चन पण आपल्याला बघायला मिळतात. तर हे डिटेलमध्ये कव्हर केलेले बरे राहतील. आता बघा जैनिझम आणि बुद्धिझम हे जे सोशल अनरेस्ट होती त्याच्या अपोजमध्ये म्हणजे हे रिलिजन आपल्याला बघायला मिळत आहे. अपोज नाही, पण ते एक असं आपण बघू शकतो, की जसं सोशल अनरेस्ट वाढलेला आहे, तर हे जे जैनिझम आणि बुद्धिझम आहे, ते इथे राईज करत आहे. कारण लोकांना सामान्य जे पब्लिक आहे, त्यांना कसं आहे, कॉम्प्लेक्स रिच्युअल फॉलो करणं हे खूप भारी जाते आणि त्याच्यामुळे इथे सिंपल प्रोसिजर असल्याच्याने ते इथे शिफ्ट होऊन जातात. तर असं आपल्याला जैनिझम आणि बुद्धिझमचा या पिरियडमध्ये राईज बघायला मिळतोय आणि मोठे-मोठे किंग्स याला पॅट्रन करतात. तर त्यांनी कसं आहे, पॅट्रोनेज दिल्याच्याने ते धर्माचा प्रचार व्हायला लागतो. तर या प्रकारे आपल्याला याच पिरियडमध्ये जैनिझम आणि बुद्धिझमची राईज पण बघायला मिळते. आता बघा याच्यात लार्जेस्ट स्टेट आपण जे म्हणतो ते काय असते? महाजनपद आणि हे असे 16 महाजनपद आहे. आता हे तुम्ही 16 महाजनपदांचा हे मॅप बघू शकता आणि त्यांचे कॅपिटल पण. बघा याच्यातला सगळ्यात इम्पोर्टंट येते आपला मगध एम्पायर. आपण मोस्टली मगध एम्पायरला जास्त डिस्कस करूया कारण याच्यावरून क्वेश्चन बनतात. आता बघा याच्यात जे रिपब्लिक होते, ते रिपब्लिक टाउन्सचं इथे मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही यांच्या जरूर गो थ्रू करा. कारण बघा याच्यावरून क्वेश्चन येऊ शकतो, की कोणचे टाउन्स जे होते ते रिपब्लिक होते आणि कोणचे टाउन्स जे होते ते मोनार्क होते. तर हे खूप इम्पोर्टंट पॉइंट बनून जातो. आता बघा आपण मगध एम्पायरला सुरुवात करूया. तर बघा मगध एम्पायरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिली डायनेस्टी कोणची बघायला मिळते? हरिअंका डायनेस्टी. आता याला आपण पितृहंता डायनेस्टी पण म्हणतो. कारण याच्यात जे पण जे किंग्स आहे त्यांनी सक्सीड केलं ना, तेव्हा आपल्या वडिलांना म्हणजे वडिलांची हत्या करूनच त्या समोरच्या थ्रोनला सक्सीड केलेलं आहे. याच्यात आपण सगळ्यात पहिला राजा जो बघतो आहे,
तो की म्हणजे बिंबिसारा. आता बिंबिसारा बघा. नाउ सी बिंबिसारा वॉज द फर्स्ट किंग अँड द फाउंडर ऑफ हरियांका डायनेस्टी. ही वॉज ऑल्सो द कंटेम्पररी ऑफ महावीरा अँड बुद्धा. आता याचा टाइम पिरियड काय काय होता? 544 BC टू 492 BC. ही वॉज द फर्स्ट रूलर. आता बघा यांनी जे एक मगध किंगडम आहे बिंबिसारांनी कसं एक्सपांड केलं? थ्रू मॅट्रिमोनियल रिलेशन. आता बघा मॅट्रिमोनियल रिलेशननी एक फायदा असा होता, की जसं आजच्या तारखेत बरेच लोकं पैशाला बघून लग्न करतात. तर त्याच हिशोबाने त्या काळात पण होतं, की जसं जो पॉवरफुल किंग असला त्याच्यासोबत कसं आहे, एक तर आपल्या डॉटरचं लग्न करून द्या आणि मग कसं आहे, त्याच्या थ्रूच आपली पॉवर वाढवून घ्या. तर अशा प्रकारचे मॅट्रिमोनियल रिलेशन थ्रू इथे हे एक टेरिटोरी एक्सपान्शन हा कन्सेप्ट येत होता. आता बघा याच्यानंतर आपल्याला बिंबिसारानंतर कोण नेक्स्ट किंग बघायला मिळतो? अजातशत्रू. यांनी स्वतःच्या वडिलांची हत्या करूनच थ्रोनला असेंड केलं. आता बघा सक्सीड केलं. ओके. तर बघा याचा टाइम पिरियड कोणता आहे? 492 BC टू 460 BC. आता याच्यात इम्पोर्टंट काय गोष्ट येते, की भरूचमधला जो स्तूप आहे, तर तिथं जे स्कल्पचर आहे, तिथं आपल्याला बघायला मिळते, की तिथे रायटिंग्समध्ये लिहिलेलं आहे, की अजातशत्रू मीट बुद्धा इन भरूच, एम-पीमध्ये. ओके. तर हा एक इम्पोर्टंट पॉइंट होऊ शकतो, की हू हू वॉज द किंग हू मीट बुद्धा? ही वॉज अजातशत्रू. He also conquered Vajji Mahajanpat and he also led to the first Buddhist council in 483 BC at Rajgriha. आता नेक्स्ट किंग आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे उदयन. आता याचा टाइम पिरियड काय? 460 BC टू 440 BC. आता बघा ही वॉज द सन ऑफ अजातशत्रू. ही ऑल्सो किल्ड हिज फादर अँड सक्सिडेड द थ्रोन. ही वॉज द फाउंडर ऑफ पाटलीपुत्र सिटी. पाटलीपुत्र सिटीची जी नीव आहे, ओके, ते उदयननीच ठेवली. आता नेक्स्ट आपल्याला बघायला मिळतोय ते की म्हणजे नागदस्त. ही वॉज द लास्ट रूलर. ही वॉज द लास्ट रूलर अँड ही वॉज किल्ड बाय सिसुंगा हिज मिनिस्टर. आता याच्यानंतर बघा आपल्याला असेच इव्हेंट बघायला मिळतात, ज्याच्यात जो मिनिस्टर आहे तो राजाला किल करतो आणि मग त्याच्या जागी येऊन बसून जातो राजा बनून. तर नेक्स्ट डायनेस्टी आपल्याला कोणची बघायला मिळते? सिसुंगा डायनेस्टी. तर हिज फाउंडर वॉज सिसुंगा. ही वॉज द मिनिस्टर ऑफ दिस नागदस्त. He changed his capital from Rajgriha to Patliputra. He defeated Avanti, which is called as Ujjain. आणि बघा हे काही इम्पॉर्टंट इव्हेंट होते. याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हेंट काय होऊन जाते आपल्यासाठी, की ही चेंज कॅपिटल फ्रॉम राजगीर टू पाटलीपुत्र. नेक्स्ट किंग आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे कलशोक. ही वॉज द सन ऑफ शिशुंगा. यांनी सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल हे ऑर्गनाइज केली ॲट वैशाली. आता बघा जे बुद्धिस्ट काउन्सिल आहेत ते आपण बुद्धिझममध्ये कव्हर करून घेऊ, पण कोणत्या राजाच्या वेळेस काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे म्हणून हे मी इथे इन्क्लूड केलेले आहे. अँड लास्ट रूलर वॉज किल्ड बाय महापद्मानंदा अँड ही वॉज इज द मिनिस्टर. आता बघा याच्या पहिले शिशुंगा पण कोण होता? मिनिस्टर. महापद्मानंदा पण कोण आहे? मिनिस्टर. अँड ही एस्टॅब्लिश द नंदा डायनेस्टी. आता बघा नांदा डायनेस्टीच्या वेळेसच आपल्याला अलेक्झांडरचं आक्रमण पण इंडियावर बघायला मिळते. आज जे फॉरेन इन्व्हेजन आहे ते आपण अलग व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊया. तर या पिरियडमध्येच आपल्याला अलेक्झांडरचं इन्व्हेजन पण बघायला मिळते. ही हॅज व्हेरी ह्यूज आर्मी अँड व्हेरी अग्रेसिव्ह आर्मी, म्हणून याला काय म्हणतात? उग्रसेना. महापद्मानंदाला काय टायटल दिलेलं होतं? उग्रसेना. इतकी म्हणजे ह्यूज आर्मी होती, अग्रेसिव्ह होती, की अलेक्झांडरच्या आर्मीने रिफ्यूज केलं, की आम्ही यांच्याशी भिडतच नाही असं म्हणून. ही ऑल्सो कॉन्कर्ड कलिंगा बिफोर अशोका. खाटीकुंबा इन्स्क्रिप्शन जे आहे तिथे हे मेन्शन केलेलं आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला अशोका आणि महापद्मानंद या दोघांची पण जी इन्फॉर्मेशन आहे ती या इन्स्क्रिप्शनवर बघायला मिळते. इट वॉज इन्स्क्राईब बाय किंग कार्वेला ऑफ कलिंगा. ओके. त्याच्यातच आपल्याला नेक्स्ट रूलर कोण बघायला मिळतो? तो म्हणजे धनानंद. ही वॉज द लास्ट रूलर. आता बघा ही वॉज डिफिटेड बाय चंद्रगुप्त मौर्य थ्रू द हेल्प ऑफ चाणक्य. चाणक्यालाच आपण काय म्हणतो? कौटिल्य. आता याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे मौर्यन डायनेस्टी. आता मौर्यन डायनेस्टीचे जे सोर्सेस आहे हे कुठे कुठे आपल्याला बघायला मिळतात? सगळ्यात पहिले तर कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये, मेगस्थेनिसच्या इंडिकामध्ये, विशाखा दत्तच्या मुद्र राक्षसामध्ये. आता बघा हे काही इम्पॉर्टंट बुक्स होते जे गुप्ता पिरियडमध्ये लिहिल्या गेलेले आहे. त्याच्यासोबतच दीपवंसा आणि महावंसा
याच्यात पण आपल्याला सोर्सेस मिळतात की हो मौर्यन साम्राज्य कसं होतं याबद्दलचे. तिच्यासोबतच आपल्याला अशोकन एडिक्ट्स आणि इन्स्क्रिप्शन मध्ये पण बऱ्याच गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळते. तर आता बघा, हे जे इम्पॉर्टंट बुक्स होते हे आपल्यासाठी फॅक्ट रटण्याचे होऊन जातात. तर याला तुम्ही रटून घ्या. तर चला आता सुरुवात करूया आपल्या फर्स्ट रूलर सोबत. तो की आहे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आता हे बघा, यांनी कुणाला डिथ्रोन केलं? धनानंदला. ही ऑल्सो डिफीटेड सेल्युकस निकेटर. आणि मेगस्थनीस जो होता म्हणजे फॉरेन एम्बेसिडर होता सेल्युकस निकेटरचा, तो आपल्या चंद्रगुप्त मौर्यच्या कोर्टमध्ये आला. ही वॉज अ ग्रीक एम्बेसिडर. कोणी सेंड केलेलं होतं? सेल्युकस निकेटरनीच. तो हारला होता की नाही, तेव्हा त्यांनी त्याची मुलगी पण मुलीचं लग्न पण चंद्रगुप्त मौर्य सोबत लावून दिलं आणि एक एम्बेसिडर पण पाठवला. आणि जो शेवटचा टाइम होता चंद्रगुप्त मौर्याचा, तेव्हा त्यांनी काय केलं? जैनिझमला अडॉप्ट केलं अँड वेंट टू चंद्रगिरी हिल्स इन श्रवणबेला, कर्नाटका. आता बघा, आपण याच्यात बघू शकतो की चंद्रगुप्त मौर्याच्या टाइमलाच फर्स्ट टाइम आपण बघू शकतो की होल नॉर्दर्न इंडिया हॅज बीन युनायटेड. आता त्याच्यानंतर कोण येईल? बिंदुसार. बिंदुसार वॉज द पॅट्रन ऑफ अजीविका सेठ अँड ही वॉज द सन ऑफ चंद्रगुप्त मौर्य. आता बिंदुसारला एक अजून नावाने ओळखल्या जायचं, जे की म्हणजे आहे अमित्र अमित्र घाता. ओके. अमित्र घाता म्हणजे स्लेयर्स ऑफ फोर्स. ओके. तर हे इम्पॉर्टंट नाव होतं. अमित्र घाता म्हणजे स्लेअर ऑफ फोर्स. कोणाला म्हणतात? बिंदुसाराला. आता नेक्स्ट येते बिंदुसाराचा सण म्हणजेच अशोका. आता अशोका हा एक खूप इम्पॉर्टंट मौर्यन किंग आहे. आता बघा, यांच्याच टाइमातला आपल्याला बघायला मिळते की मौर्यन एम्पायर जे होतं ते त्याच्या पीकवर पोहोचलेलं होतं. आणि फॉर द फर्स्ट टाइम वी सी दॅट द होल इंडियन सबकॉन्टिनेंट वॉज अंडर अ सिंगल एम्पायर लिव्हिंग आउट सम एक्स्ट्रीम साऊथ. ओके. म्हणजे जिथं चोला चेरा पांड्या आहे यांचं पण आपल्याला मेन्शन बघायला मिळतो ॲट द टाइम ऑफ अशोका. आता बघा, Ashoka fought the Kalinga War and shifted from Brihaghosh means sound of war drums to धम्मघोष. ब्रीहघोष पासून धम्मघोष पर्यंत तो शिफ्ट झाला आफ्टर कलिंगा वॉर. धम्मघोष म्हणजे साऊंड ऑफ धम्मा, यानी की कल्चरल कॉन्क्वेस्ट. आता बघ, अशोकन धम्मा हा कसा डिफरंट आहे? ही प्रपोकेटेड द टेनन्स ऑफ टॉलरन्स ॲज वेल ॲज मॉरल अँड इथिकल कंडक्ट. म्हणजे टॉलरन्सला तर वाढवलंच पाहिजे, त्याच्यासोबत मॉरल आणि इथिकल कंडक्ट पण आपण ठेवलं पाहिजे. याच्याबद्दल अशोकाचा धम्मा बोलतोय. त्याच्यानंतर मौर्यन एम्पायरचे आपण काही फीचर्स बघूया. जसे की 7 एलिमेंट होते मौर्यन एम्पायरचे. ते की म्हणजे सगळ्यात पहिला आहे राजा, द किंग. सेकंड अमात्य, अमात्य म्हणजे प्राईम मिनिस्टर. जनपद, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र, मित्र फ्रेंड. आता बघा, हे अशोकाचे काही इम्पॉर्टंट रॉक एडिक्ट्स आहे. जसं हे बघा, अशोकाने तिथं आपल्याला बघायला मिळते की अशोकाचं नेम जे आहे ते 4 इम्पॉर्टंट साइट्सवर दिलेले आहेत मायनर एडिक्टच्या. ते की म्हणजे म्हस्की, ब्रह्मगिरी, गुजारा आणि नित्तूरवर. आता बघा, जे मेनली लँग्वेज यूज झालेले होते ते कसे होते? जेव्हा आपण ईस्टर्न पार्टवर बघितलं एम्पायरच्या, तर ब्राह्मी आणि मगधी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते. तसंच आपण जेव्हा वेस्टर्न पार्टवर बघतो तेव्हा प्राकृत आणि खरोष्टी स्क्रिप्ट बघायला मिळते. आता जो मेजर रॉक एडिक्ट 13 आहे, त्याच्यावर आपल्याला ग्रीक आणि अरेबिक स्क्रिप्ट बघायला मिळते. आता बघा, हे जे अशोकाचे 14 मेजर रॉक एडिक्ट आहे, हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. आणि याचे जे फीचर्स आहे की याच्यात काय काय लिहिलेलं आहे ते पण खूप गोष्ट इम्पॉर्टंट होऊन जाते. तर तुम्ही याच्या पण एक वेळा गो थ्रू करजा. आता जसं सेकंड रॉक एडिक्टमध्ये आपल्याला काय बघायला मिळते की जे चोला सॉरी, जे चोला चोला चेरा पांड्या आहे, हे पण त्या टायमाला प्रेझेंट होते. हे आपल्याला बघायला मिळते. आणि जे सत्यपुत्राज आहे ते पण. केरला पुत्राजलाच आपण काय म्हणतो? चेराज. केरला पुत्रज म्हणजे चेराज. ओके. तर हे काही गोष्टी तुम्ही आठवून ठेवा. नेक्स्ट जर बघायचं म्हटलं आपण ना, तर आपल्याला बघायला मिळते की अशोकाचे काही एडिक्ट्स पण होते. तर एडिक्ट्समध्ये पण बघा, जसं 5th एडिक्टवर लिहिलेलं आहे की लिस्ट ऑफ ॲनिमल दॅट शुड नॉट बी किल्ड, हे इम्पॉर्टंट होऊन जाते.
त्याच्यानंतर 6th वर धम्मा पॉलिसी दिलेला आहे. तर हे पण खूप इम्पोर्टंट होऊन जातं. तर तुम्ही यांच्या पण एकदा गो थ्रू करजा. आणि हे काही अदर पिलर इन्स्क्रिप्शन आहे. यांची एक वेळा लोकेशन तुम्ही बघून घ्या. तसं मी इथे मॅपमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्ही याच्या पण एक वेळा गो थ्रू करून घ्या. आता नेक्स्ट जाऊया आपण समोर प्रोव्हिन्सेस व्हिच वर डिव्हायडेड इंटू डिस्ट्रिक्ट आणि त्याला काय म्हणायचं विस्य किंवा आहारा, युक्ता, राजयुक्ता, राजुका, परदेशिका. वी आर द ऑफिशियल असोसिएटेड फॉर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन. आणि जो ग्रामिका होता, ही वॉज द हेड ऑफ द विलेज. टोल्स वेअर ऑल्सो लिव्हिड आणि इरिगेशनची फॅसिलिटी पण स्टेट प्रोव्हाइड करत होती. वेट आणि मेजर वेअर रेग्युलेटेड बाय द स्टेट अँड टॅक्सेशन वॉज फिक्स्ड दॅट वॉज 1/6 ऑफ द प्रोड्यूस. आणि आपल्याला बघायला मिळते जेव्हा महाजनपदचा एरा आलेला आहे, मेंटेनन्स ऑफ ह्यूज आर्मी वॉज ऑल्सो देअर ॲज वेल ॲज नेव्ही ऑल्सो. आणि आपल्याला मौर्यन किंगमध्ये लास्ट मौर्यन किंग कोण बघायला मिळते? ब्रिहदत्त. ही वॉज असॅसिनेटेड बाय हिज मिनिस्टर पुष्यमित्र शुंगा. आता याच्यानंतर जे येते ते शुंगा डायनेस्टी येते. पण आपण थोडेसे काही इम्पॉर्टंट फॅक्ट बघून घेऊया. आता बघा, जसं धौलीचा जो मेजर रॉक एडिक्ट आहे, तिथे आपल्याला काय बघायला मिळते? हाऊ द अशोका हॅज बीन चेंज आफ्टर द कलिंगा वॉर. तसंच आपल्याला काही इम्पॉर्टंट साइट्स आहे, जसे की गिरनार इन गुजरात, कलसी इन उत्तराखंड, जिथे ब्रह्मी स्क्रिप्ट बघायला मिळते, सोपारा इन महाराष्ट्र, मानसेरा इन पाकिस्तान अँड जवगोळा इन ओडिसा. तर हे काही इम्पॉर्टंट साइट्स होत्या मेजर रॉक एडिटच्या, मेजर रॉक एडिट 14च्या. आता बघा, मायनर रॉक एडिटच्या बद्दल बघूया. जसं मस्की हे कुठे आहे? कर्नाटकामध्ये. ब्रह्मगिरी कर्नाटका, गविमठ कर्नाटका, अहुरा कुठे? यूपीमध्ये, राजुला मंदागिरी इन आंध्र प्रदेश अँड कंगनहाली इन कर्नाटका. आता आपण नोटेबल साइट्स बघून घेऊया, जे की पिलर्स, इन्स्क्रिप्शन झाले यांच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन देतात आणि फीचर्स सांगतात आपल्याला. जसं की मस्की ही कुठे आहे? कर्नाटकामध्ये. इट वॉज द फर्स्ट इट वॉज द फर्स्ट एडिक्ट टू एक्सप्लिसिटली मेन्शन अबाउट अशोका बाय हिज नेम, रिफ्लेक्टिंग हिमसेल्फ ॲज देवनाम प्रियदसी, म्हणजे बिलव्ड सर्वंट ऑफ गॉड. नेक्स्ट काय आहे? कंगनहली कुठे आहे? कर्नाटकामध्ये. आता याच्यात काय बघायला मिळते, की अशोका ॲज रायनो अशोक और राजा अशोक. ओके. तर हे काही एडिट्सच्या बद्दल फीचर्स होते. आता बघा, आपण पिलर एडिट बघूया. जसं ही कुठे-कुठे मिळत आहे आपल्याला? सारनाथ यूपीमध्ये, लोरिया नंदागड बिहार, रामपुरवा बिहार, टोपारा हरियाणा, मेरठ यूपी आणि रुमेंडी नेपाळ. आता याच्याबद्दलच थोडीशी माहिती घेऊया. आता जो आपला लायन कॅपिटल आहे, तो या सारनाथच्या पिलर पासूनच आपण इन्स्पायर होऊन घेतलेला आहे. नेक्स्ट म्हटलं तर आपण लोरिया नंदागडमध्ये काय आहे? इट हाऊसेस अ वेल प्रिझर्व्ड अशोकन पिलर प्रमोटिंग नॉन व्हायलन्स अँड इथिकल लिव्हिंग. आता जे आपण अशोकाचं ट्रान्झिशन बघत आहे, त्याच्यात आपल्याला मोस्टली असंच बघायला मिळते, की इथिकल कंडक्ट आणि इथिकल लिव्हिंगच्या बद्दल मोस्टली ते प्रोपोगेट करत आहे. आता थर्ड आपण बघूया रुमेंडी लुंबिनी नेपाळमधलं. आता बघा, या पिलर इन्स्क्रिप्शनवर काय दिलेलं आहे, की अशोकाने जे पिल्ग्रिमेज जर्नी केली होती टू द बर्थ प्लेस ऑफ बुद्धा आणि तिथे जे रिडक्शन केलते टॅक्सेसमध्ये लुंबिनीमध्ये, तर त्याच्याबद्दलची माहिती या रुमेंडी पिलरवर लिहिलेली आहे. आणि फोर्थ कामचा आहे आपला अलाहाबाद यूपी मधला. इट फीचर्स अबाउट द एडिक्ट 13 वेअर अशोका एक्सप्रेसेस हिज रिमोर्स ओव्हर द कलिंगा वॉर अँड हिज डेडिकेशन टू धम्मा अँड धिस. हे अलाहाबादचं जे पिलर होता, इट वॉज लेटर यूज बाय समुद्रगुप्त अँड एम्परर जहांगीर ऑल्सो. ओके. म्हणजे इथं आपल्याला 3 लोकांचे जे इन्स्क्रिप्शन आहे ते बघायला मिळतात. अशोका, समुद्रगुप्त आणि जहांगीर. नेक्स्ट आपण बघूया मल्टीलिंग्वल एडिक्ट. आता हे कोणचं होतं? कांधारमधलं. इथे आपल्याला कोणत्या भाषा बघायला मिळतात? ग्रीक आणि अरेमिक. आता चला आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊया. तो की म्हणजे आपला पोस्ट मोरियन एरा. आता इथून समोर आपण थोडं फास्ट जाऊया. आणि बघा, मौर्यांचं जसं डिक्लाइन झालं त्याच्यानंतर आपल्याला काही इम्पोर्टंट डायनेस्टी बघायला मिळतात काही रिजनमध्ये. जसे की शुंगाज आणि कानवाज हे कुठे होते? नॉर्दर्न इंडियामध्ये. इंडो ग्रीक यांनी काय केलं? हेलिनिस्टिक फीचर आर्ट्समध्ये इंट्रोड्यूस केला. कुशाणमध्ये बघा आपल्याला कनिष्क हा इम्पॉर्टंट एम्परर बघायला मिळतो.
यांनी काय केलं, पॅट्रोनाइज केलं महायान बुद्धिझमला. आणि फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज ऑल्सो ऑर्गनाइज बाय कनिष्क. आणि मथुरा आणि गंधारा स्कूल ऑफ आर्ट्सला पण यांनी पॅट्रोनाइज केलं. त्याच्यानंतर आपल्याला सतवाहनच बघायला मिळतात इन डेक्कन रिजन, हू सपोर्टेड द प्राकृत अँड डेव्हलप अमरावती आर्ट स्कूल. त्याच्यानंतर आपण इंडो ग्रीकच्या बद्दल बघूया. आता हे मोस्टली कोणत्या रिजनमध्ये होते, नॉर्थ वेस्टर्न इंडियामध्ये आफ्टर द पोस्ट मोरियन पिरियड. याच्यातला एक इम्पॉर्टंट किंग आपल्याला बघायला मिळतो जो की म्हणजे मिएंडर. मिएंडरलाच आपण मिलिंदा म्हणतो. आता जे मिलिंद पनो आहे ते कोणी लिहिलेली आहे, तर ते नागसेननी लिहिलेली आहे. आणि नागसेननीच मिएंडरला बुद्धिझम मध्ये कन्वर्ट केलं आहे. जे इंडो ग्रीक होते त्यांनी एक रेग्युलर कॉइनेज सिस्टम इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली. आणि बघा यांच्यानंतरच पॅरल मध्ये आपल्याला गुप्ता एम्पायर पण बघायला मिळते. आता गुप्ता एम्पायर जे आहे ते गुप्ता एम्पायर कोणी फाउंड केलं, श्रीगुप्तानी. आता याच्यात आपल्याला फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर बघायला मिळतो जो की म्हणजे चंद्रगुप्त वन. यांनी महाराजाधिराज म्हणजे की किंग्स ऑफ किंग हे टायटल अज्युम केलं होतं. त्याच्यानंतर यांनी जे एम्पायर एक्सपान्शन आहे ते स्ट्रॅटेजिक मॅरेज अलायन्सनी वाढवलं होतं. त्याच्यासोबतच आपल्याला एक पॉलिटिकल युनिटी आणि कल्चरल रिवायवलचा ऑफ नॉर्दर्न इंडिया आपल्याला एक न्यू एरा बघायला मिळतो. आणि जो आपला गुप्ता एरा आहे त्यालाच आपण गोल्डन एज ऑफ इंडिया असं म्हणतो. बघा यांनी एक स्पेशल टाईपचे कॉइन्स पण इश्यू केले होते ज्यांना आपण चंद्रगुप्त वन कुमार देवी टाईप कॉइन म्हणतो. नेक्स्ट आहे आपला इम्पॉर्टंट रूलर तो जो की म्हणजे समुद्रगुप्त. ही वॉज ग्रेटेस्ट अमॉंग ऑल द गुप्ता किंग अँड हॅव्हिंग अ टायटल ऑफ लच्छावी दूत. प्रयाग प्रशस्ती वॉज डन बाय हिज कोर्ट पोएट हरिसेन. हरिसेन हा कोणाचा कोर्ट पोएट होता, समुद्रगुप्तचा. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जातात. आता बघा याच्यासोबतच मी तुम्हाला अजून एक पॉइंट सांगायचं विसरलो, ते की म्हणजे जे व्ही ए स्मिथ होते त्यांनी काय केलं, समुद्रगुप्तला नेपोलियन ऑफ इंडिया असं टायटल दिलेलं आहे, इंडियन नेपोलियन म्हणून. ओके, इंडियन नेपोलियन कोणाला म्हणतात, समुद्रगुप्तला. कोणी दिलं, व्ही ए स्मिथ. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि बघा जे ते दक्षिण दिग्विजय करायला निघाले होते दक्षिण पाथावर, तर त्याच्यात त्यांनी 12 किंग्सला डिफीट केलं होतं. आणि ते कांची ते पल्लवा किंगडम पर्यंत पोहोचले होते. तर हे असे इम्पॉर्टंट फॅक्ट बनून जातात. आता जे अलाहाबाद इन्स्क्रिप्शन आहे जे आपण पहिले बघितलं होतं त्याच्यात काय दिलेलं आहे, ही इज हिरो ऑफ 100 बॅटल्स. आणि त्यांना कविराज पण म्हटलं जायचं बिकॉज ऑफ देअर पोएट्री स्किल. आणि सर्व राज्य उच्चेत्रा म्हणजे अपरूटर ऑफ ऑल किंग्स या नावाचा एक कॉइन पण इश्यू केला गेला होता. ओरिजिनल टाइप ऑफ गोल्ड कॉइन वॉज कॉल्ड एज दिनार, टायगर किलिंग टाइप आणि वीणावादक आणि धनुर्धारी. हे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ कॉइन्स आपल्याला बघायला मिळतात. आता आर्किओलॉजिकल सोर्सेस कोणचे कोणचे आपण ते बघून घेऊया, जे की आपल्याला इन्फॉर्मेशन देतात अबाउट गुप्ता एम्पायर. तर बघा अलाहाबाद पिलर ऑफ समुद्रगुप्त हे पण आपल्याला दाखवते की समुद्रगुप्तने दक्षिण दिग्विजयच्या वेळेस कशा प्रकारे जे 12 किंग्स होते त्यांना हरवलं होतं. नेक्स्ट, पहाडपूर कॉपर प्लेट ऑफ बुद्धगुप्त, पुना कॉपर प्लेट ऑफ पार्वती गुप्ता अँड द कॉइन बिलॉंग टू गुप्ता पिरियड गिव्ह अस द इन्फॉर्मेशन अबाउट द गुप्ता एरा. आता याच्यानंतर इम्पॉर्टंट किंग कोण येते, चंद्रगुप्त टू, ज्याला आपण विक्रमादित्य पण म्हणतो. आता बघा ह्याच्यात काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे जसे की सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगायचं इच्छितो जो की म्हणजे फाहिन व्हिजिटेड इंडिया ड्युरिंग हिज रेन म्हणजे चंद्रगुप्त टूच्या वेळेस. ही वॉज द फर्स्ट गुप्ता रूलर टू इश्यू सिल्वर कॉइन. आणि बघा जे मेहरुली आयरन पिलर आहे ते काय सांगते की वेंगास आणि विहिकास यांना डिफीट केलं चंद्रगुप्त टूनी. आणि हे कुठे लोकेटेड आहे, नियर कुतुब मिनार इन दिल्ली. आता जे नवरत्न होते चंद्रगुप्त टूचे त्याच्यातला एक इम्पॉर्टंट पर्सन आहे जो की म्हणजे कालिदास. आता बघा कालिदास कोण होता, संस्कृत पोएट होता. तसंच हरिसेना कोण होता, संस्कृत पोएट. अमर सिन्हा लेक्सिकोग्राफर, धन्वंतरी फिजिशियन, कहापनाका ॲस्ट्रोलॉजर, संकू आर्किटेक्ट, वराहमिरा ॲस्ट्रोनॉमर, वरऊची ग्रामरियन अँड संस्कृत स्कॉलर अँड विठ्ठल भट्ट मॅजिशियन. आता नेक्स्ट आपण बघूया फीचर्स ऑफ गुप्ता एरा.
देअर वॉज इव्होल्युशन ऑफ वज्रयानिझम अँड बुद्धिस्ट तांत्रिक कल्ट. त्यासोबतच आयडल वर्शिप बिकेम प्रॉमिनंट इन गुप्ता पिरियड. द सिस्टम वॉज हायली डिसेंट्रलाइज. आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे छोटे-छोटे एम्पायर तिथे बघायला मिळतात बिकॉज ऑफ धिस डिसेंट्रलायझेशन. आणि जे ऑफिसर होते ते हेरिडिटरी झाले. लँड सर्वे वॉज एव्हिडंट फ्रॉम पुना प्लेट. Gupta issued largest number of gold coin, but the gold content in Gupta coin was not pure as of Kushans. आणि ports on east coast were ताम्रलिपी, घंटशाला and कंदरू. ऑन वेस्ट कोस्टवर कोणते कोणते होते? भरोच, चौल, कल्याण आणि कॅम्बे. Different land measures were there, like Nivartana, Kulyavapa, and Dronavapa. Next, the Nagara style of architecture evolved during this period. आणि जी सिक्स फिलॉसॉफी होती हिंदुइझमची, they were also compiled during this period only. आता गोल्डन एज ऑफ इंडिया आपण गुप्ता एम्पायरला म्हणतो. वाय? बिकॉज डेसिमल सिस्टम जे की आर्यभट्टाने दिली, डेसिमल सिस्टम आणि झिरो, ते या पिरियडलाच बिलॉंग करत होते. लिटरेचर लाईक कालिदासांनी काय काय लिहिलं? मेघदूता, मेघदूता, अभिजात शकुंतला. ओके, असे काही इम्पॉर्टंट लिटरेचर त्यांनी लिहिलेले आहेत. नेक्स्ट आर्टमध्ये आपल्याला अजंठा केव्ज बघायला मिळते, आयरन पिलर बघायला मिळते मेहरोलीचं. नेक्स्ट, नालंदा युनिव्हर्सिटी वॉज ऑल्सो फ्लरिश ड्युरिंग धिस एज. आता आपल्याला गुप्ताच्या नंतर मग पॉलिटिकल फ्रेगमेंटेशन बघायला मिळते. एंड ऑफ गुप्ता वॉज ड्यू टू ह्यून्स इन्व्हेजन. जे व्हाईट ह्यून्स होते त्यांनी वीक सक्सेसर, इकॉनॉमिक डिक्लाइन. आता हे काही इम्पॉर्टंट म्हणजे रिझन्स असतात बिकॉज ऑफ विच एम्पायर हॅज बीन डिक्लाइन. त्याच्यानंतर आपल्याला थोडे पॉवरफुल किंगडम राईज होताना पण बघितल्या जातात, त्यामुळे पण या एम्पायरचा डिक्लाइन होते. जसं की आपल्याला मग गुप्ता एम्पायरच्या नंतर कोणते कोणते इम्पॉर्टंट एम्पायर राईज करताना दिसून राहिले, लाईक पुष्यभूतीज ऑफ थानेश्वर अँड कन्नौज, नंतर मुखारीज ऑफ कन्नौज, वर्धन अंडर हर्षा, लेटर गुप्ता अंडर मगध, चालुक्याज ऑफ बदामी, पल्लवाज ऑफ कांचीपुरम. हे काही इम्पॉर्टंट डायनेस्टीज आहे जे गुप्तानंतर आपल्याला राईज करताना दिसतात. आता याच्यातलंच एक इम्पॉर्टंट किंग आहे जो की म्हणजे हर्षवर्धन ऑफ वर्धन डायनेस्टी. पुष्यभूती फॅमिली आपण त्याला म्हणतो. इनिशियली त्याचा कॅपिटल काय होतं? थानेश्वर. लेटर इट वॉज शिफ्टेड टू कन्नौज. आता याची सोर्सेस आपल्याला काय काय बघायला मिळतात? हर्षचरित्रा बाय बाणाभट्ट. हे काय आहे? बायोग्राफी ऑफ हर्षा. हु वॉज बाणाभट्ट? ही इज कोर्ट पोएट. त्याच्यानंतर ह्युन सेंग हा चायनीज बुद्धिस्ट ट्रॅव्हलर होता हु विजिटेड हिज कोर्ट. आता बघा, ह्युन सेंग आणि ह्युन सेंगनी कोणाला व्हिजिट केलं? कोणाच्या कोर्टला व्हिजिट केलं? हर्षवर्धनच्या. आणि चंद्रगुप्त टूच्या सॉरी एक मिनिट, चंद्रगुप्त टूच्या कोर्टला कोणी व्हिजिट केलं? फा हेननी. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यात भरपूर कन्फ्युजन होते कारण दोन्ही चायनीज ट्रॅव्हलर आहे त्यामुळे. ते ह्युन सेंगनी कोणाच्या कोर्टला व्हिजिट केलं? हर्षाच्या. आणि फा हेननी चंद्रगुप्त टू. ओके, तर ही गोष्टी आपण लक्षात ठेवूया. नेक्स्ट काय आहे? बनाशेखरा अँड मधुबन इन्स्क्रिप्शन. व्हॉट डज इट डिनोट? रॉयल ग्रँड्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हर्षा युनिफाईड मच ऑफ नॉर्दर्न इंडिया आफ्टर डिफेक्टिंग द मुखारीज. आणि त्यांनी काही असेंब्लीज पण ऑर्गनाइज केले होते कन्नौजमध्ये विथ स्कॉलर, किंग्स अँड बुद्धिस्ट मॉन्क्स. Originally he was a Shivaite, but later he became a patron of Mahayan Buddhism. तर हा एक इम्पॉर्टंट पॉइंट होऊन जातो की हर्षा पहिले शिवाईट होता आणि मग तो पॅटर्न झाला महायान बुद्धिझमचा. ही ऑल्सो ऑर्गनाइज कन्नौज असेंब्ली फॉर बुद्धिस्ट so that the Hyun Sing will attend it. Next, he constructed monasteries and rest houses and hospital also. He also promoted Nalanda University. Hyun Sing has observed that the law and order situation was good, but there was absence of capital punishment, and also there was free hospital and state-run rest houses. So these were the important फीचर्स ऑफ हर्षा एम्पायर, यानी की पुष्यभूती एम्पायरचे हे इम्पॉर्टंट फीचर्स होते. तर हे सगळं होतं आपल्या एन्शियंट हिस्ट्रीचं एक ब्रीफ रिव्हिजन. आय होप की हे सगळे पॉईंट्स तुम्हाला आठवून झाले असतील. आणि बघा, एक दोन वेळा जर तुम्ही हा व्हिडिओ बघसाल तर तुम्हाला हे पॉईंट्स पाठ पण होऊन जातील. आता जे इम्पॉर्टंट क्रोनॉलॉजिकल इव्हेंट्स आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल आणि त्याच्यासोबतच मी बुद्धिझम आणि जैनिझम
या दोन्ही टॉपिकवर व्हिडिओ अजून घेऊन येईल, जे की तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील. आता बघा ही एक ब्रीफ रिव्हिजनच होती आपल्या एन्शियंट हिस्ट्रीची. माझा या रिव्हिजनचा उद्देश तोच होता, की कमी वेळात आपले जे इम्पोर्टंट फॅक्ट आहे, ते इम्पोर्टंट फॅक्ट आपल्या एक वेळा नजरेखालून गेले पाहिजे. त्याच्यासोबतच बघा, जो आपला येणारा व्हिडिओ राहील क्रोनॉलॉजीचा तो खूप इम्पोर्टंट राहील, कारण त्याच्यावरून आपल्याला दरवर्षी एक प्रश्न बघायला मिळतोच. आणि ते जर आपल्याला माहीत असलं ना, तर एन्शियंट हिस्ट्री किंवा एन्शियंट मिडिव्हल, मॉडर्न हे तिन्ही पण हिस्ट्रीमधले पार्ट जे आहे, ते आपल्याला इझिली माहिती होऊन जातील, की कोणत्या गोष्टी कधी झाल्या. तर त्यांनी आपल्याला एक अंदाज लावायला खूप जास्त हेल्प होईल. तर आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच बघा मला कमेंट सेक्शनला जरूर सांगा, की तुम्हाला माझ्याकडून काय हेल्प पाहिजे. मी पूर्णपणे हेल्प करायची अ, कोशिश करेल.